कोल्हापूरसह सांगली, सातारा, तळकोकणातील रुग्णांचा आधारवड असलेला CPR दिवसेदिवस गैरसोयीने त्रस्त होत आहे. अंतर्गत कामे रुग्ण आणि नातेवाईकांना सतावत आहेत. प्रवेशद्वारावर आज जाण्यासाठी दररोज नातेवाईक हुज्जत घालताना दिसतात. सर्किट बेंच सुरू झाल्याने प्रशासनाने परिसर नो पार्किंग नो हॉकर्स झोन केलाय. शेकडो वाहने थांबतात आणि त्यामुळे गर्दी वाढते. सुरक्षा जवानांशी नातेवाईक दररोज वाद घालत आहेत. ॲडमिट रुग्णाची काळजी घेण्याऐवजी नातेवाईक गोंधळात अडकलेत. परिसरातील वाढता तणाव यामुळे CPR दिवसेदिवस संवेदनशील बनत आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.